नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. धनगरी घोंगडेचे आरोग्यविषयक फायदे व धार्मिक महत्त्व. आज आधुनिकीकरणामुळे बहुतेक जणांना धनगरी घोंगडे काय असते ते कदाचित माहितीही नसावे. सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते याच्याबद्दल थोडीशी जाणून घेऊ. गावच्या किंवा रानमाळ्याच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतले जाते. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजून त्यातील काळी पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगली पीळ मजबूत यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचुक्याच्या खळीमध्ये भिजत ठेवले जाते. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतीचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला 2 ते 3 दिवस लागतात. पूर्वी 12 फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारण एक घोंगडी विणायला 3 ते 4 किलो लोकर लागते. मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडत असतील तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी ही एक औषधी आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.